तर माढ्याला मी दहशतीतून मुक्त करणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। माळशिरसच्या सभेतून फडणवीसांनी नाव न घेता मोहितेंवर निशाणा साधलाय। ही लोकशाही आहे, इथे ठोकशाही चालू देणार नाही असा इशाराही फडणवीसांनी दिलाय। तर पवार, शिंदे, मोहिते हे जनतेसाठी नाही तर त्यांच्या मुलांसाठी एकत्र आल्याचं सुद्धा फडणवीसांनी म्हटलंय। तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, आता रणजित दादांच्या विरुद्ध पुन्हा एकदा जे उभे राहिलेत, जरा त्यांचाही इतिहास बघा, जे उभे राहिलेत त्यांचं एफिडेव्हिट बघा। मी तुम्हाला एक शब्द देतो, या तालुक्याला त्यांच्या दहशतीतून मी मुक्त करणार आहे। सामान्य माणसाला जो त्रास आहे, ज्या जमिनी बळकावल्या गेल्यात, जे लोकांचे खून झालेत, जे लोकांवर हल्ले झालेत, ज्या प्रकारे लोकांना प्रताडित केलाय, हे सहन केलं जाणार नाही। ही लोकशाही आहे, ही ठोकशाही नाही आहे। इथे अशा प्रकारे ठोकशाही ही चालू दिली जाणार नाही। सोलापूरला शरद पवार साहेब, सुशील कुमार शिंदे साहेब आणि विजयदादा एकत्रित आले आणि एकत्रित येऊन सांगितलं, आम्ही 30 वर्षांनी एकत्रित आलो आहे, पुढच्या पिढीच्या भविष्याकरता एकत्रित आलो आहे। तुम्हाला वाटलं पुढची पिढी म्हणजे तुम्ही, पुढची पिढी म्हणजे तुम्ही नाही, तुमच्या भविष्याकरता नाही। पवार साहेब सुप्रियाताईच्या भविष्याकरता, सुशील कुमार शिंदे त्यांच्या मुलीच्या भविष्याकरता आणि विजयदादा हे धैर्यशील आणि रणजित दादाच्या भविष्याकरता त्या ठिकाणी एकत्रित आले, तुमच्या भविष्याकरता एकत्रित